कृष्ण भगवान की जय। सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय। आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो चरण श्री सद्गुरुचे ते नमस्कार आता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मे तस्मै श्री गुरुरे नमः। सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय। सब संतन की जय। तिकडचे आवाज बंद करा आता। नृत्य महाराजांचा आवाज चालू आहे वाटतं। आवाज माईक तिकडचा हा तसा झाला बरोबर आता। तर कर्मात वजाबाकी नाही आणि केवळ बेरीजच आहे। तर आपण कर्म जे करत असतो, आपण जे कर्म करत असतो सर्वांना जय हरी जय हरी जय हरी सर्वांना जय हरी जय हरी। तर आजचा पाठ आहे की कर्म आपण करते वेळेस आपण जर 10 कर्म पुण्याची केले आणि 5 कर्म पापाची केले तर आपल्याला असं वाटतं की 5 कर्म आपले वजाबाकी होईल आणि पुण्य राहील, तर असं होत नाही म्हणतात। कारण जेवढे कर्म पुण्याचे केले असतील आणि जेवढे कर्म पापाचे केले असतील तेवढे दोन्हीचं मिळून 10 आणि 5 15 कर्म तर ते अशा प्रकारचे ते भोगून सारावे लागतात। व्यवहारामध्ये कोणाचे जर पैसे घेतले आणि अर्धे पैसे दिले तर अर्धे पुन्हा कमी होतात, पण व्यवहार इथं परमार्थामध्ये कर्माची बेरीज वजाबाकी होत नाही। जे कर्म पापाचे असतील जे कर्म पुण्याचे असतील तेवढे कर्म आपल्याला भोगून सारावे लागतात। असा हा एकंदरीत कर्माचं फळ आहे। कर्म चांगले असो का वाईट असो ते आपल्याला भोगावेच लागतात। मात्र एकाच देहात सर्व पापकर्म व पुण्यकर्म भोगावे लागते असे नाही। आपण जेवढे बी केलेले असतील तेवढे एकाच देहात भोगावे लागतं असं नाही। अनेक प्रकारचे देह धारण करून आपल्याला पुन्हा पुन्हा त्या कर्माचं फल भोगावं लागतं। तर मग पापुण्याचे मिश्रण माणसाला प्रत्येक देहात भोगावे लागते। म्हणूनच माणूस एकाच देहात काही वेळा दुःखी आणि काही वेळा सुखी असतो। आता आपल्याला काही वेळेस दुःख होतं आणि काही वेळेस सुख होतं, तर ते आपल्या कर्माची म्हणजे पाप आणि पुण्य दोन्ही प्रकारचं कर्म आपल्याकडून झालेलं असतं, त्याच्यामुळे अशा प्रकारचं सुख दुःख भोगावं लागतं। मग असं जर होतंय तर म्हणले मग मोक्ष प्राप्ती कधी होईल आपल्याला? तिकडचा आवाज मला वाटतं ताई आई निर्डे महाराजांचा आवाज चालू आहे वाटतं बघा याचा। दादा जॉईन तर आता आवाज झाला बंद, तर ते डिस्टर्ब होत नव्हता ना। तर प्रत्येक माणूस मोक्षाचा अधिकारी आहे, म्हणजे प्रत्येक जीवाला आपण मुक्त होण्याचा अधिकार आहे, म्हणजे प्रत्येक जण मोक्षाचा अधिकारी आहे। आणि 84 लक्ष योनी फिरल्यावर मग मनुष्याला 84 लक्ष योनीमध्ये जावं लागतं। 84 लक्ष योनी फिरल्यावर मानव शरीर हे मोक्ष मिळण्यासाठीच प्राप्त झालेले आहे। मानव देह प्राप्त झाल्यानंतर मोक्ष न मिळवल्यास मनुष्य देह मिळालेला आहे तरीही आपण परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी जर प्रयत्न नाही केला तर पुन्हा आपलं काय होईल तर संचितातून प्रारब्ध बनेल आणि मग आपल्याला 84 लक्ष योनीमध्ये जावं लागेल। आणि 84 लक्ष योनीचं दुःख अत्यंत भयावह आहे, कारण ते जोपर्यंत आपण स्वतः कोण आहोत आणि परमात्मा कोण आहे हे जोपर्यंत आपल्याला ओळखू येत नाही तोपर्यंत आपल्याला मुक्तता नाही। पुन्हा 84 लक्ष योनी फिरणे कर्म प्राप्त होते। केवळ मनुष्यच या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटून परब्रह्मात लीन होण्यास पात्र आहे। फक्त या जगतामध्ये फक्त मनुष्यालाच एवढा अधिकार आहे। मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला असे।
फक्त मनुष्यालाच परब्रह्मामध्ये लीन होण्याचा अधिकार आहे. बाकीचे पशु पक्षी 84 लक्ष योनी हे परब्रह्मामध्ये लीन होत नाहीत. म्हणून आपण परब्रह्मात लीन व्हायचं जर असेल तर आपण आपला जन्ममरणाचा फेरा चुकवला पाहिजे. आणि जन्ममरणाचा फेरा चुकवण्यासाठी योग कर्मसु कौशल्यम. आता इथून पाठीमागलचं मिळालेलं प्रारब्ध, संचितातून आलेलं प्रारब्ध आपल्याला भोगून सारायचं आणि आता असे कर्म करायचे की ते कर्माचं फल आपल्याला लागू नये अशा पद्धतीने कर्म करायचे. त्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत आणि असे करण्याचे सामर्थ्य स्वतंत्र दोन्ही त्यांच्यात असते. कारण ती परब्रह्माचाच अंश आहे. म्हणजे मनुष्यच काय आहे, परब्रह्माचा अंश आहे आणि परब्रह्मामध्ये लीन होऊ शकतो. परंतु जोवर या जन्मातील सर्व प्रारब्ध भोगून तो संपित नाही आणि जन्मजन्मांतरातील त्यांचे खाती जमा झालेला पर्वतप्राय संचित साठा तो नष्ट करीत नाही, भस्म करून टाकीत नाही, तोवर अनंत काळ येईपर्यंत त्याला पुन्हा पुन्हा निरनिराळे देह धारण करणे कर्मप्राप्तच आहे. आपल्या संचितामध्ये आपण करून ठेवलेले जेवढे कर्म आहेत, आपल्या प्रारब्धानं मिळालेले कर्म ते भोगून सारायचे आणि पुन्हा कर्म बनू द्यायचे नाही. मग तुम्ही म्हणता ना, आता कर्म तर केल्याशिवाय कुठलाच मनुष्य राहू शकत नाही. पण त्या कर्माचं फल आपल्याला लागू नये अशा पद्धतीनं कर्म करावे लागतात. तर जर त्याला मोक्ष प्राप्तीची तीव्र इच्छा असेल तर त्याला ज्ञानाग्नीद्वारे समस्त पूर्वकर्माचा साठा भस्म करणे कर्मप्राप्त आहे. सर्व कर्म म्हणजे देहाचे कर्म आलेले ते भोगून सारावे लागतात आणि पुन्हा पूर्वीचे कर्म, संचितातले कर्म आपल्याला जाळून टाकावे लागतात आणि पुन्हा क्रियामान कर्म आपल्याला लागू द्यायचं नाही अशा पद्धतीनं कर्म करावे लागतात. तर ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात कृत्ये या जन्मीचे प्रारब्ध तर भोगून संपविलेच पाहिजे, पण या जन्मी करावी लागणारी क्रियामान कर्मे अशी खुबीने करावी लागतील की या जीवनातच परिपक्व होऊन आपले फळ देऊन शांत होतील आणि त्यातील एकही कर्म त्यांच्या संचितात जमा न होऊन. आता आपला जन्मच कशामुळे येतोय, तर आपले कर्म बनवून संचितामध्ये साठा होऊन राहतो आणि त्याच्यामुळे आपल्याला जन्ममरण येतं. तर ते साधू संत सांगतात की हे कर्मच बनू देऊ नका. मग तुम्ही म्हणता महाराज आता कुठलं नाही कुठलं तरी पापाचं तरी कर्म होईल, पुण्याचं तरी कर्म होईल आणि कोणचं तरी कर्म झाल्यावर ते जन्ममरणाला कारणीभूत होतंय. मग आता नेमकं काय करावं? तर आपल्याला संचितातले सर्व कर्म जाळून टाकावे लागतील. म्हणजे ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात कुरुते अर्जुन किंवा कुरुते भस्मसात कुरुते म्हणले. म्हणजे अर्जुनाला सांगितलं की ज्ञानाग्नीनं सर्व कर्म जळून जाऊ शकतात. पंचीकरणामध्ये दृष्टांत आहे किंवा तुमचं एक प्रमाण आहे. कर्णाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. हरीचं जर हरीला ओळखलं, हरीचं जर चिंतन आपल्या देहामध्ये जर होत असेल, देहामध्ये तर चिंतन आहेच, पण त्या चिंतनाची ओळख करून घेऊन आपण चिंतन करणं गरजेचं आहे. म्हणून म्हणले त्यांच्या भोगासाठी त्यांचा नवा जन्म घ्यावा लागणार नाही. म्हणजे संचितात आपल्या जमा होऊ दिलं नाही पाहिजे आता क्रियामान कर्म. आणि क्रियामान कर्म जर जमा होऊ द्यायचं नसेल, त्यासाठी आपल्याला संचित कर्म कशाला म्हणायचं, कर्म कशाला म्हणायचं, प्रारब्ध कर्म कशाला म्हणायचं आणि क्रियामान कर्म कशाला म्हणायचं, प्रारब्ध कर्म आणि संचित कर्म हे कर्म कशा प्रकारचे आहेत आणि कसे केले पाहिजेत आणि कसं त्या कर्माचं फल आहे हे आपल्याला कळण्यासाठी हे सविस्तर विवेचन आहे. मग अशा प्रकारचे कर्म करायचे की ते आपल्या खात्यामध्ये जमा होऊ नयेत. योग कर्मसु कौशल्यम पद्धतीने आपण कर्म केलं पाहिजे. पण कोणी कर्मच न केले तर एक जणांना प्रश्न केला, महाराज म्हणले बरं कर्मच नाही केलं तर मग कशाला आपल्याला सुख दुःख भोगावे लागतील किंवा जन्ममरण येईल? तर त्यांनी सांगितलं की क्रियामान कर्म संचितात जमा होण्याचे संकट टाळण्यासाठी काही लोक असे युक्तिवाद करतात की कर्म करणे सोडून द्यावे की ज्यावेळी संचिताचे प्रारब्ध बनून तिच्या भोगार्थ जन्म घेण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. म्हणजेच आपोआप मोक्ष मिळेल, देह बंधनातून सुटका होईल असा प्रश्न केला. परंतु असं कदापि होत नाही म्हणले. हा युक्तिवाद करणे सोपे पण आचरणात आणणे अशक्य कुटीतले आहे. कारण कोणीही क्षणभरही कर्म करणे टाळू शकत नाही.
देह आल्याच्या नंतर कुठल्या तरी प्रकारचं कर्म होतं. जाणं, येणं, खाणं, पिणं, उठणं, बसणं, श्वास घेणं अशा प्रकारच्या क्रिया असतात आणि ते कंटिन्यूशन चालू असतात. तुम्ही कर्म नाही केलं तरी श्वास चालू आहे की नाही? मग हे सर्व कर्म आपल्याला आपल्या संचितामध्ये जमा होऊ नये म्हणून मग नेमकं काय करायचं? तर भगवान गीतेत अर्जुनाला स्पष्ट सांगतात, "न हि कश्चिच्चनमपि जातु तिष्ठन्ते अकर्मकरत. शरीर यात्रापि च तेन प्रसिद्ध अकर्मणः." तर कोणीही मनुष्य म्हणले श्रीकृष्ण भगवंतही सांगतात की कोणताही मनुष्य कर्म केल्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. कर्माविना त्याची शरीर यात्रा जीवन क्षणभरही राहू शकत नाही, चालू शकत नाही. मग खाणे, पिणे, उठणे, बसणे, झोपणे, चालणे इतकेच काय श्वासोच्छ्वास करणे या क्रिया देखील कर्मच होत. निर्वाहासाठी नोकरी धंदा करणे, शरीर स्वास्थ्यासाठी व्यायाम करणे, शरीर धारणार्थ अन्नप्राशन करणे या गोष्टी निरंतर कराव्याच लागतात. आणि मग आता कर्मच नाही करायचं तर कसा मनुष्य जगल? म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत काही ना काही कर्म करावेच लागते आणि काही ना काही कर्म आपली इच्छा असो वा नसो चालूच राहते. परंतु ह्यापूर्वी सांगितल्याप्रमाणे खाणे पिणे इत्यादी जीवनावश्यक क्रियाकर्मे तात्काळ फळ देऊन शांत होतात, संचितात जमा होत नाहीत. मनुष्याने अन्य क्रियामान कर्मे अशा कौशल्याने करावी की जी या जन्मात फळ देऊन शांत होतील, संचित बनून पुढल्या जन्माचे कारण बनणार नाहीत. योग कर्मसु कौशल्यम अशा प्रकारचं कर्म करा. तर म्हणले मग आता अशा प्रकारचे कर्म कोणाचे न होतील, कोण करेल आणि कसे करावे लागतील आणि किती प्रकारचे कर्म आहेत? तर कोणती क्रियामान कर्मे संचितात जमा होत नाहीत. मग ती आपल्याला कर्म माहिती पाहिजेत की आपलं कर्म होतंय आणि मग कशा पद्धतीने कर्म करावं म्हणजे ते संचितात जमा होणार नाही. मग क्रियामान कर्म केलं की संचितात जमा होतं, तर ते कशा पद्धतीनं जमा होऊ नये त्याचं योग कर्मसु कौशल्यम कशा पद्धतीनं कर्म करावं ते कर्म आहेत 6 प्रकारचे. आणि ते कोणची कर्म आपल्या संचितामध्ये जमा होत नाहीत ते ध्यानात घ्या. बाल्यावस्थेत म्हणजे लहानपणी जी कर्म आपल्याकडून होतात ती आपली संचितात जमा होत नाहीत. कारण आपल्याला त्याचं अज्ञान असतं. बाल्यावस्था म्हणजे लहानपणीचे. दुसरं आहे म्हणले अजाणतेपणी घडलेली कर्म किंवा आपल्याला माहितीच नाही. आपण चलत असताना पायाखाली मुंग्या मेल्या. आता पायाखाली मुंग्या मरतात का नाही? घरामध्ये झाडताना वगैरे, शेतामध्ये जाताना वगैरे आपल्याकडून त्या मुंग्या मारल्या जातात. पण ते आपल्याला अजाणतेपणे माहीत नसतं. तर त्याचं बी फल आपल्या संचितात जमा होत नाही. बालपणीचे कर्म संचितात जमा होत नाही. आणि मनुष्य तर योनीत म्हणजे जे बी पशु पक्षी सर्व प्राणी असतील किंवा सर्व असतील तर त्यांचे कर्म संचितामध्ये जमा होत नाहीत. मग कोणाचे जमा होतात तर म्हणले हे 3 प्रकारचे कर्म झाले. 4थं कर्म आहे कर्तृत्व अभिमान रहित कर्म. कर्तृत्व अभिमान रहित कर्म म्हणजे या देहाकडून म्हणजे मी करत नाही. मी आणि माझं आहे की नाही, आपण म्हणतो की नाही मी केलं माझ्यामुळं झालं वगैरे. ज्याला कळलं की मी म्हणजे कोण आहे, तर देहाचा आणि आपला काहीही संबंध येत नाही, परंतु हे साधन आहे. मग देहानं कोणती कर्म केली, कर्तृत्व अभिमान रहित होऊन कर्मे करावी लागतात. तर असं काही कोणी करत नाही, पण प्रत्येक कर्म केलं की म्हणतो मनुष्य मी केलं आणि माझ्यामुळं झालं. तर ते कर्म आपल्या संचितामध्ये जमा होत असतं. म्हणून कर्तृत्व अभिमान रहित होऊन कर्म जर करायचं असेल तर त्याला आत्मस्वरूपाचंच ज्ञान असलं पाहिजे. त्याच्याशिवाय मी कोण आणि देव कोण हे कळत नाही आणि मग कोणाकडून कर्म घडतं तर देह इंद्रियाच्या देवता यांच्याकडून कर्म घडत असतं. तर ते म्हणले कर्तृत्वाभिमान रहित कर्मे मी करतो हा विमान नसला पाहिजे. 5वं कर्म आहे समष्टीच्या म्हणजे सर्व लोकांच्या हितार्थ निष्काम भावनेने केलेली कर्म. समष्टीच्या म्हणजे जगाच्या कल्याणाप्रीत्यर्थ, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देहकष्टविती परोपकारे. तर म्हणले कर्तृत्व म्हणजे समष्टीच्या सर्व लोकांच्या हितासाठी निष्काम भावनेनं मला काहीतरी प्राप्ती व्हावी ही भावना निष्काम नाही,
तर निष्काम भावनेने म्हणजेच भगवंता प्रीत्यर्थ सर्व भगवंतच आहे असं समजून जर केली कर्म तर ती कर्म आपल्या संचितात जमा होत नाहीत. म्हणजे निष्काम भावनेने फलेच्छा विरहित केलेली कर्मे म्हणजे जगाच्या प्रीत्यर्थ केलेली कर्मे हे आपल्या संचितात जमा होत नाही आणि निष्काम भावनेनं केलेलं कर्म ही आपल्या संचितात जमा होत नाही. अशा प्रकारची 6 कर्मे आहेत. म्हणजे बाल्यावस्थेतली कर्मे, अजाणत्यापणे घडलेली कर्मे, मनुष्यतर योनीत घडलेली कर्मे, कर्तृत्वाभिमान रहित केलेली कर्मे आणि समष्टी म्हणजे जगाच्या कल्याणाप्रीत्यर्थ केलेली कर्मे आणि निष्काम भावनेने केलेली कर्मे अशी 6 कर्मे हे आपल्या संचितात जमा होत नाहीत. आणि मग आपल्याला जर कर्म करायचं असेल तर अशा पद्धतीची कर्मे करावी म्हणजे मग आपल्याला आपल्या संचितामध्ये क्रियमान कर्म जमा होणार नाही. कर्मच नसेल तर देह कोणाला मिळेल आपल्याला मग? म्हणून आमच्या बाबांची जी शक्ती होती, बाबांची आमच्या पॉवर होती. बाबा म्हणायचे, "काय आम्ही ब्रह्मदेवाच्या बापाचं खाल्लंय ते आम्हाला जन्म देईल." असे शब्द माझे सद्गुरू सच्चिदानंद हृदय बाबांचे होते. ते म्हणायचे, "आम्ही काय ब्रह्मदेवाच्या बापाचं खाल्लंय ते आम्हाला जन्म देईल." म्हणजे हे संतांची शक्ती, संतांचं सांगणं की त्यांना माहित होतं बाबांना की आपण जे बी कर्म करतो ते समष्टी कल्याण प्रीत्यर्थ जगाच्या कल्याणासाठी आणि भगवंता प्रीत्यर्थ करतो. तर मग आपलं कर्मच शिल्लक नाही तर आपल्याला कोण जन्म देईल? तर मग त्यासाठी त्यांनी उदाहरणं देऊन सांगितलेत की बाल्यावस्थेमध्ये म्हणजे झालेली कर्म आपल्याला कशी लागत नाहीत ते त्यांनी मुद्दा समजून सांगितले. 6चे 6 कर्माचा मुद्दा त्यांनी समजून सांगितलेला आहे. बालपणी अगर आभानावस्थेत केलेली कर्मे, बालपणामध्ये केलेली कर्मे आभानावस्थेत म्हणजे न कळण्याच्या अवस्थेत म्हणजे अज्ञान अवस्थेमध्ये प्रीती द्वेष रहित असतात. बघा लहान मुलांचं वागणं, लहान मुलांचं जे काही कर्म असतंय ते रागानं किंवा प्रेमानं असं काहीच नसतंय. राग, प्रीती, द्वेष रहित असतात. त्यामुळे ती संचितात जमा होत नाही. आणि आपण केलेली कर्म राग द्वेषासहित असतात. आपलं कोणावर प्रेम असेल, आपलं कोणावर जर प्रेम असेल तर तीही कर्म आपल्या संचितात जमा होतात. आणि आपला कोणावर जर राग असेल, रागानं कर्म केलं तर तेही आपल्या संचितामध्ये जमा होतं. आणि प्रेमाने जरी कर्म केलं तरी तेही आपल्या संचितामध्ये जमा होतं. आणि ते जमा झालं की मग आपल्याला जन्म मरण भोगावा लागतं. आता आपल्याला असं वाटत असतं की आपल्या घरी कुणी काही माणसांनी यावं आणि काही माणसांनी येऊ नये. ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांनी यावं आणि ज्यांच्यावर प्रेम नाही त्यांनी येऊ नये. तर येऊ नये हेही कर्मच आहे आणि यावं हेही कर्मच आहे. ते दोन्ही कर्म आपल्या संचितामध्ये जमा होतात. मग आपल्याला जन्म मरण येतं म्हणजे ते संचितात झाल्यामुळं त्या कर्माचं फळ भोगण्यासाठी आपल्याला यावं लागतं. त्याच्यासाठी आपण राग, प्रीती, द्वेष रहित होऊन जर भगवंताच्या सेवेप्रीत्यर्थ कर्म निष्काम भावनेने केली तर त्या कर्माचं फल आपल्याला भोगावं लागत नाही. तर एखाद्या बालकाने अग्नीत हात घातला तर ते भाजण्याचे तात्कालिक फल देऊन ते शांत होईल. बघा आता एखाद्या मुलानं काय केलं, लहान मुलानं अग्नीमध्ये हात घातला, त्याच्या हाताला भाजलं, हे कर्म घडलं आणि त्या हाताला भाजलं आणि त्या भाजण्याची जी क्रिया घडली ती त्याचं ते फळ देऊन समाप्त झालं. म्हणजे पुन्हा ते संचितामध्ये जमा होत नाही. समजा एखाद्याने 3-4 वर्षाचे मूल पलंगावर चढून उड्या मारीत असेल, आता एखादं 2-4 वर्षाचा मुलगा आहे आणि ते पलंगावर काय करतंय उड्या मारतंय आणि दुसरं एक लहान मूल त्या पलंगावर झोपी घातलेलं आहे. पण हे 4 वर्षाच्या मुलाला कळत नसल्यामुळं त्यानं त्या लहान मुलाच्या अंगावर उड्या मारल्या. 5 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुलानं एकदम बालक आहे 2-3 महिन्याचं, त्याच्या अंगावर जर उड्या मारल्या तर ते मृत्यू पावेल का नाही? जरी त्याच्याकडून ते मृत्यू जरी झाला त्या लहान बालकाचा 5 वर्षाच्या लेकराकडून तर त्याच्यावर केस बी चालत नाही आणि त्याच्या अंगी तो गुन्हा बी लागत नाही. कारण त्याला कळतच नाही. म्हणून हे बालकाची झालेली जी कर्म असतात ते संचितामध्ये जमा होत नाहीत. समजा एखादे 3-4 वर्षाचे मूल पलंगावरतून उड्या मारीत असेल आणि तिथे असल्या 2-3 महिन्याच्या धाकट्या भावंडाच्या गळ्यावर त्याचा पाय पडला
योगायोगाने ते बालक दगावले तर त्या 4 वर्षाच्या मुलावर कोणाच्या आरोपाखाली कोर्टामध्ये खटला भरता येत नाही. ते कर्म अजान अवस्थेत घडलेले असल्याने संचितातही जमा होत नाही. त्याचप्रमाणे दारूच्या नशेत किंवा वेडेपणाच्या अवस्थेत एखाद्या माणसाने शिवीगाळ किंवा मारहाण केली, बघा ते कसं असतं ती कर्म. त्याचप्रमाणे म्हणले एखाद्या दारू पिणारा मनुष्य एकदम तो भयानक दारू पितो आणि तो शिव्या देतो, किंवा वेडेपणाच्या अवस्थेत एखाद्या माणसाने शिवीगाळ, एखादा वेडा माणूस आहे त्यानं शिवीगाळ केली अथवा मारहाण केली तर कोर्टात त्याच्यावर खटला भरला गेला तरी त्याचे कर्म अजाणतेपणी घडले असल्याने कोर्टात त्याला सहसा शिक्षा होत नाही व ते संचितातही जमा होत नाही. कदाचित अशा वेळी जमलेले लोक त्याला थोडीफार मारहाण करतील व अशा तऱ्हेने त्याचे ते कर्म त्याला तात्कालिक फल देऊन शांत होईल. एखादा पेदाडा माणूस आहे त्याला काय करतात, दुसरे माणसं 2-3 थोबाडीत मारतात आणि त्याला हाकलून देतात, संपलं त्याच्या कर्माचं फळ. तर असे कर्म जाणीवपूर्वक केले नसल्याने संचितात ही जमा होत नाही. अशा प्रकारचं हे अजाणतेपणी आणि बालपणी घडलेली कर्म आपल्या संचितात जमा होत नाहीत. दुसरं कर्म आहे मनुष्यतर योनीत केलेली कर्मे. तर आता मनुष्यतर योनीमध्ये केलेली कर्मे म्हणले, मनुष्यतर योनीत केलेली कर्मे संचितात जमा होत नाहीत, कारण मनुष्य योनीशिवाय इतर योनी म्हणजे पशु पक्षी इत्यादी व देव योनी, देवाचे कर्म आणि पशु पक्ष्यांचे कर्म हे संचितात जमा होत नाही. कारण देवाने कर्म केलेलं पुण्याचं फल असतं आणि या पशु पक्ष्यांनी केलेलं कर्म पापाचं फळ असतं. आणि हे योनीमध्ये या योनी केवळ संचित कर्म प्रारब्धरूपे भोगून समाप्त करण्यासाठी मिळालेले असतात. पशु पक्ष्याची योनी जे पापाचं फळ भोगून सारण्यासाठी त्यांना ते देह मिळालेला असतो आणि देवाधिकाचे शरीर पुण्याचं फल भोगून सारण्यासाठी मिळालेले असतात. त्या दोन्हीही याच्यामध्ये आपल्या संचितामध्ये जमा होत नाही. त्या जन्माचे निर्धारित प्रारब्ध भोगून झाल्यावर त्यांचा त्या योनीतील देह सुटतो. या योनीत केलेली क्रियमान कर्मे संचितात जमा होत नाहीत. घोडा, गाढव, कुत्रा, मांजर, साप, कीटक, पक्षी इत्यादी योनीत असलेले जीवात्मे केवळ त्या योनीत असलेल्या उपजत बुद्धीनुसार वागत असतात. त्यांच्याकडून घडलेल्या कर्माचं फल त्यांना भोगावं लागत नाही, कारण ते पशु पक्षी हे त्यांना त्याच्याबद्दलचं ज्ञानच नसतं. हे फक्त त्यांना कसं खायचं प्यायचं आणि कसं राहायचं एवढंच कळतं त्यांना. बाकीचं त्यांच्याकडून काही झालं तर त्यांना काहीतरी ते कळत नाही की काय होतं म्हणून. त्या योनीत प्रज्ञेचा भाग नसतो, म्हणजे ज्ञानाचा भाग नसतो. वाघ, सिंह त्यांच्या योनीतील उपजत बुद्धीनुसार अन्य प्राण्यांची हत्या करतात. आता वाघ, सिंह, लांडगा ते आपल्या शेळ्यांना वगैरे खातो की नाही, परंतु त्यांना त्याचं पातक लागत नाही. विंचू नांगे मारतो, साप डंक मारतो, त्यात त्यांचा केवळ नैसर्गिक आवेग असतो, म्हणून त्यांची ही कर्मे संचितात जमा होत नाहीत. त्यांचे प्रारब्ध संपविण्यासाठी त्यांची ती कर्मे घडत असतात व तात्कालिक फल देऊन ते समाप्त होतात. गाढवाने कोणाला लात मारली तर फार झाले तर त्याच्या पाठीमध्ये एखादी काठी बसते, कर्मफळ देऊन समाप्त होते. काठी मारली तरी त्याचे ते कर्म केवळ नैसर्गिक, काठी न मारली तरी बी ते कर्म त्याचे नैसर्गिक आवेगामुळे असल्याने संचितात परावर्तित होत नाही. साप किंवा कुत्रा कोणाला चावला, परिणामी तो माणूस मेला तरी त्या सापावर अगर कुत्र्यावर फिर्याद करता येत नाही, कारण फौजदारी कायदा केवळ माणसाला लागू होतो, पशु पक्ष्यावर त्याचा अंमल होत नाही. गाई म्हशी कोणाच्या शेतात शिरून पिकाचे नुकसान करू लागल्या तर शेताचा राखणदार त्यांना मारपीट करून त्यांना हाकलून देतो, अगर त्यांना पकडून कोंडवड्यामध्ये त्यांची रवानगी करतो व त्यांचे ते कर्म त्यांना तात्कालिक फळ देऊन समाप्त होते. त्यांच्या या अतिक्रमणाबद्दल दंड होतो त्याच्या मालकाला, पण त्या पशु पक्ष्यांच्यावर केस वगैरे चालत नाही. त्यांच्या गायी म्हशींना अतिक्रमण कायदा ऍक्ट लागू नाही. याप्रमाणे मनुष्य तर सर्व योनी, पशु पक्षी, सरपटणारे प्राणी, जलचर प्राणी इत्यादींची क्रियामान कर्मे संचितात जमा होत नाहीत. म्हणजे पशु पक्ष्यांची कर्म झालेली ते आपल्या संचितात त्यांच्या जमा होत नाही. देवयोनी सुद्धा भोगयोनी समजली जाते. देवाचे शरीर सुद्धा पुण्य भोगण्यासाठी आलेले असतात. मनुष्याला त्यांच्या पुण्य कर्मामुळे देवयोनी प्राप्त होते. मनुष्याला सुद्धा देवयोनी प्राप्त होते. कधी होते तर ज्यानं नुसती पुण्याची कर्म केली आणि पुण्याची अपेक्षा ठेवली. मग माऊली, ज्ञानोबा, ज्ञानेश्वरी म्हणतात
पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गाला राहता येतं, पुण्य संपलं की परत मृत्यू लोकात यावं लागतं. एखादा मनुष्य विमानानं फिरू शकतो, जगभर फिरू शकतो, जोपर्यंत पैसे आहेत तोपर्यंत. पैसा रूपी जे पुण्य आहे ते संपलं की मग आपल्याला कोणीही त्या विमानात बसू देत नाही. त्याचप्रमाणे स्वर्गामध्ये किंवा जी काही देवलोक असतात त्यांची जे ठिकाण आहेत राहण्याचे, त्यांना सुद्धा सुख भोगण्यासाठीच ते आलेले असतात आणि ते भोगून त्यांना त्यांची जे कर्म आहेत ते संचितात जमा होत नाहीत. त्यात केलेली क्रियमान कर्मे चांगली वाईट संचितात जमा होत नाही. असे जीवात्मे त्यांच्या पुण्यकर्मानुसार देवलोक स्वर्गलोक या ठिकाणी जाऊन दिव्य भोग भोगू शकतात. पुण्याचा साठा संपला की पुन्हा मृत्यू लोकात लोटले जातात. अशा जीवात्म्यांनी स्वर्ग लोकात जरी पुण्यकारक क्रियमान कर्मे केली तरी त्यांचा पुण्य साठा वाढत नाही व त्यांना आपला तेथील मुकाम वाढवता येत नाही. गीतेत भगवंतांनी स्पष्ट सांगितलेले आहे, ते पुण्यमा साध्य सुरेंद्र लोकम अन अशिनंती दिव्यान दिव्य देव भोगान, ते तम भोक्त्वा स्वर्ग लोकम विशाल शिन्य पुण्य मर्त्यलोक विशंती. आपण थंड हवेच्या ठिकाणी मौजमजा करण्यास जातो, परंतु द्रव्यपुंजी संपली की तिथे अधिक थारा नाही. आपण कुठंतरी फिरायला गेलो, एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये आपण बुक केलं हॉटेल, पण जोपर्यंत आपण फिरायला गेलो बुक केलेलं हॉटेल, जोपर्यंत आपल्यापाशी पैसे आहेत तोपर्यंत हॉटेलवाला आपली सेवा करू शकतो. पण ज्या दिवशी आपले पैसे संपते त्या दिवशी आपल्याला हॉटेलवाला बाहेर काढतो. त्याच नियमाप्रमाणे पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गात वगैरे राहता येतं. ते पुण्य संपलं की मग मात्र मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं, म्हणजे 84 फेरा चुकत नाही. आता म्हणले तिसरं कर्म कोणचं आपलं? कर्तृत्व अभिमान रहित केलेली कर्मे. कर्तृत्व अभिमान रहित केलेली कर्मे, कर्तेपणाचे अभिमान रहित केलेली कर्मे अकर्म समजली जातात. संचितात जमा न होता त्याचे फळ भोगण्यासाठी पुन्हा ते धारण करावं लागत नाही. कर्तृत्व अभिमान रहित म्हणजे आपण जी बी कर्मे आपल्याकडून होते पण ती मी करतो अशी भावना ज्याच्याकडे नसते आणि त्याच्या खात्यामध्ये जमा होत नाही. पण प्रत्येक मनुष्य काय म्हणतो की मी हे केलं, मी ते केलं, मी एवढं केलं, मी होतो म्हणूनच तुम्ही जगलात वगैरे, असं बोलतो की नाही मनुष्य? तर ती कर्तृत्वाभिमान रहित कर्मे नाही. मी करतो आणि माझ्यामुळं होतात असं जर कर्तृत्वाभिमान राहिला तर तीच कर्मे आपल्याला बाधक होतात किंवा आपल्या संचितात जमा होतात आणि त्याचंच प्रारब्ध बनतं आणि त्याचंच शरीरानं आपल्याला सुखदुःख भोगायला यावं लागतं. एखाद्या न्यायाधीशाने खुनाच्या आरोपीला आरोप सिद्ध झाल्यावर फाशीची शिक्षा फरमावली तर तो एका माणसाची हत्या केल्याबद्दल जबाबदार धरला जात नाही. बघा, जजचं काय आहे तर जजचे कर्तव्य आहे म्हणले ते साक्षी पुरावावर देत असतो, त्याला काय माहिती नसतं. जजची कर्म सुद्धा कर्तव्याभिमान रहित असतात, त्यांना ते काहीच माहित नसतं कोणी खून केला न केला, काय झालं कसं झालं. साक्ष पुरावे जे असतात त्याच्यावर ठरलेलं असतं ते. म्हणून त्या जजला सुद्धा काही ते कर्म त्या खात्यात जमा होत नाही. तो आपले कर्तव्य कर्म म्हणून करीत असतो, ते कर्तव्य कर्म म्हणून करत असतो म्हणले जज. कक्षाच्या कायद्यात राहून न्यायदानाचे काम सरकारचं त्या कामासाठी नेमलेला एक अधिकारी म्हणून तो करीत असतो. ते कर्म त्याला बंधनकारक ठरत नाही, त्याच्या संचितात ते जमा होत नाही. म्हणून भगवंताने गीतेत अर्जुनाला आश्वासनपूर्वक सांगितले की धर्मयुद्धात तुझ्या हातून किती हत्या झाली. धर्मयुद्धामध्ये अर्जुनाला सांगितलंय श्रीकृष्ण भगवंतानं की तुझ्याकडून किती जरी हत्या झाली आणि तू जर म्हणत असेल की हे माझ्याकडून होत नाही, ईश्वर हा त्याचा करता असून सर्व ईश्वराच्या सत्तेनं होतंय, मी म्हणजे अर्जुनाचा कोणी नाही असं जर तुला ज्ञान असेल तर ते तुझ्या खात्यामध्ये जमा होणार नाही. म्हणून ते कर्म कर्तव्याभिमान रहित असल्याने धर्मयुद्धात धर्माची बाजू रक्षण करणारा एक योद्धा म्हणून केवळ कर्तव्य भावनेने केलेला असल्यामुळे तुला बंधनकारक ठरणार नाही. भगवान सांगतात, यश्य नाहम कृतो भाव बुद्धिर्यश्य न लिंपेते हत्वापि स इमान लोकांना हंतीन निबंधते. याचा अर्थ आहे ज्याचे अंतकरण अहंकारयुक्त नसते, ज्याचे अंतकरण अहंकारयुक्त नसते, ज्याची बुद्धी फळासक्तीने मलिन झालेली नसते, त्याने या लोकांना ठार मारले तरी तो मारकरी ठरत नाही आणि त्या कर्माने तो बद्धही होत नाही.
असं या श्लोकाद्वारे श्रीकृष्ण भगवंत सांगतात. हे तत्व जाणणारा आणि मी करतो असा अभिमान ज्याच्यात नाही, मी हे तत्व म्हणजे चैतन्य तत्व, हे भगवान परमात्मा आत्मतत्व ब्रह्मतत्व हे मी जाणतो आणि हे कर्म माझ्याकडून होत नाहीत, हे ईश्वराच्या सत्तेनं होतात, असा ज्याच्यामध्ये अभिमान नसतो आणि तो धर्म मर्यादेत राहून न्यायनीतीच्या मार्गाने जी जी कर्मे स्वतःच्या कर्तव्य म्हणून करतो ती त्याच्या हातून केवळ घडत असलेली त्याला बंधनकारक ठरत नाहीत. असं होण्यासाठी आत्मज्ञानाची गरज असते. असं होण्यासाठी सत्ता कोणाची आहे ती कळावी लागते. असं होण्यासाठी परब्रह्म काय, आत्मा काय, साक्षी काय, कुटस्थ काय, जीव काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या शरीरामध्ये इंद्रिय आहेत, इंद्रियाचे दैवत आहेत, त्यांच्याकडून कर्म घडतं आणि आपण म्हणतो की आपण कर्म करतो, त्याचा विनाकारण आपण अहंकार घेतो. पुढीलाची वजे आपला माता घेजे, तरी कान दाटीजे धनुर्धरा. मग आपण इंद्रियानं शरीराकडून होणारं कर्म आपण आपल्याकडे जर घेतलं तर त्याचंच बंधन प्राप्त होतं. कारण ही कर्मे आपल्याकडून भगवान परमात्माच्या सत्तेनं म्हणजे होत असतात आणि त्या कर्मांना तो केवळ निमित्त मात्र असल्याने जबाबदार ठरत नाही. भगवान गीतेत सांगतात, नैवम किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्तः. पश्यन श्रवण स्पर्शन जिग्रन अश्नन गच्छन स्वपन स्वशन प्रलपन विसर्जन ग्रहण उन्मिशन निमिशन अपि इंद्रियानी इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन. तर हे गीतेमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्णानं सांगितलेलं आहे की याचा अर्थ आहे आता वाचलेलाचा, वास्तविक माणसांच्या सर्व शारीरिक क्रिया उदाहरणार्थ पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे, खाणे, पिणे, चालणे, झोपणे, श्वासोच्छ्वास करणे, बोलणे, मलमूत्र विसर्जन, ग्रहण करणे, डोळ्यांच्या पापण्या उघडणे मिटणे, या सर्व क्रिया आपापली इंद्रिय आपापल्या विषयाच्या ठिकाणी प्रवृत्त झाल्याने घडत असतात. अज्ञानी मनुष्य ते आम्ही करतो असा वर्ताभिमान बाळगतो. तर अज्ञानी मनुष्य म्हणजे ज्यांना ज्ञान नाही, तो म्हणतो की मीच खातो, मी जातो, मी येतो, मी पितो, मी सर्व कर्म करतो. असं ज्याच्याकडे अभिमान आहे त्याला ती त्याच्या संचितामध्ये म्हणजे संचितामध्ये ती कर्म जमा होतात आणि त्या कर्माचं फल बघण्यासाठी आपल्याला यावं लागतं. ज्ञानी तसा अभिमानी बाळगत नाही. बैलगाडी उन्हातून चाललेली असता सावलीसाठी त्या खालून चालणारा कुत्रा थोड्या वेळाने असा अभिमान करू लागतो की गाडीचे ओझे मीच वाहून नेत आहे. हे खरंय का? हे गाडीच्या खाली, बैलगाडीच्या खाली चालणारा कुत्रा, बैलगाडी चालवणारा मनुष्य, बैलगाडी चालण्यासाठी ते बैल आणि गाडी अशा प्रकारची त्याची रचना आहे. परंतु त्या गाडी खालून चालणारा कुत्रा सावलीला चालत असतो त्या गाडी खाली. तर त्या कुत्र्याला जर वाटलं की मी गाडी चालवतो तर ते बरोबर आहे का? तर ते बरोबर नाही, कारण कुत्रा गाडी चालवू शकत नाही आणि तो चालित नसतो. त्याचप्रमाणे अज्ञानी जीव म्हणतात की हे सर्व मी करतो. आता ह्या देहरूपी रथावर जीवरूपी ड्रायव्हर बसलेला आहे आणि आत्मा हा तिथे स्थित आहे. तर मग जीवरूपी ड्रायव्हर कडून ही देहरूपी गाडी चालत आहे. मग आता आत्म्याच्या सत्तेनं होणारी कर्मे जर असणारा आपणच करतो असं जर म्हणलं तर त्याची कर्माचं फल आपल्याला लागतं, संचितात जमा होतं. वास्तविक ती गाडी बैल ओढीत असतात. अनेक लोक अशा तऱ्हेचा व्रताभिमान बाळगून आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटना स्वतःच्या मुळे घडते असे म्हणतात. असा व्रता कर्तृत्वाभिमान बाळगू लागतो. या मीपणाच्या अभिमानामुळे त्याची ती कर्मे त्यांना बंधनकारक बनतात. इंद्रियाच्या दैवता यांच्यामुळे कर्म घडत असतं. पण व्रताभिमान जीव घेतो की मीच करतो म्हणून, आणि मी करतो असं जर म्हणलं तर मग असणारं ती कर्म आपल्यालाच बघावी लागतील, दुसरं कोण बघेल? म्हणून फळ भोगण्यासाठी त्यांना पुन्हा पुन्हा देहबंधनात पडावे लागते. भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायात स्वतःच्या कर्तृत्वाच्या मिथ्याभिमानाने फुगलेल्या लोकांचे वर्णन आसुरी संपत्तीचे लोक असे केलेले आहे. ध्यानात घ्या, आसुरी संपत्ती. आतापर्यंत आपण ज्ञानेश्वरी वाचली. ज्ञानेश्वरीमध्ये आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती असं सांगितलेलं आहे. मग नेमकं आसुरी संपत्ती नेमकं म्हणायचं कोणाला हेच आपल्याला माहिती नाही.
आपण म्हणतो तर आसुरी संपत्ती म्हणजे हे लोक आसुरी संपत्ती म्हणजे नंबर 2 चे धंदे करून हे करून ते करून केलेले त्याला आपण आसुरी संपत्ती म्हणत होतो, आहे की नाही आतापर्यंत. पण हा मुद्दा आज तुमचा क्लिअर होणार आहे की आसुरी संपत्ती कशाला म्हणतात आणि आसुरी संपत्तीने केलेले कर्म आपल्याला भोगावे लागतात हे ध्यानात घ्या. तर भगवान गीतेच्या 16व्या अध्यायात स्वतःच्या कर्तृत्वाच्या मिथ्याभिमानाने फुगलेल्या लोकांचे वर्णन आसुरी संपत्तीचे लोक असे केलेले आहे. तर त्याचे वर्णन करताना भगवान सांगतात की अशा लोकांना नेहमी वाटत असते, बघा आसुरी संपत्ती कशाला म्हणायचं ती, मी आज हे मिळविले असं ज्याला वाटतंय, माझा हा मनोरथ मी पूर्ण करीन, आज मी हे मिळविले, आज मी माझा मनोरथ पूर्ण करीन, आज मी इतके धन मिळविले, उद्या आणखी अधिक मिळवीन, हे आसुरी संपत्तीचं बोलणं आहे. ध्यानात ठेवा, हे आसुरी संपत्तीचं म्हणणं आहे, हे दैवी संपत्तीचं म्हणणं नाही. बघा, मी आज हे मिळविले, माझा हा मनोरथ मी पूर्ण करीन, आज मी इतके धन मिळविले, उद्या अधिक मिळवीन, आज मी या शत्रूचा नाश केला, उद्या आणखी शत्रूचा निपात करीन, मी स्वतः जणू कर्तृत्वाभिमान ईश्वरच आहे, मी ऐश्वर्यवान आहे, मी सिद्ध पुरुष आहे, मी फार बलवान आहे, मी फार सुखी आहे, मी धनवान आहे, मी सिद्ध पुरुष आहे, मी फार बलवान आहे, मी फार सुखी आहे, असं म्हणतो की नाही आपण. मी धनवान आहे, माझा जन्म मोठ्या उच्च कुळात झालेला आहे, माझा सन्मान श्रेष्ठ, माझ्या समान श्रेष्ठ कोण आहे, म्हणजे मी लई देवदेव करतो, मी फार उत्कृष्ट आहे, मी ज्ञानी आहे, मी भक्त आहे की नाही, मी मोठा दानधर्म करणारा, एखाद्याने दानधर्म केला तर म्हणतो मी दानधर्म करणारा आहे, मी मोठे मोठे यज्ञ करीन, मी मोठा मान सन्मान प्राप्त करीन, इत्यादी हजारो इच्छा आकांक्षा असे लोक रात्रंदिवस हृदयाशी उराशी बाळगून असतात. यांना म्हणतात बघा आसुरी संपत्तीचे. ध्यानात घ्या, जर आसुरी संपत्ती ध्यानात आली नसली तर. अशा आसुरी वृत्तीच्या लोकांचे भवितव्य सांगताना भगवान म्हणतात, ही अनेक प्रकारचे भरम बाळगणारे मोहरूपी जाळ्यात पूर्णपणे गुरफटलेले लोक. आपल्याला वाटते की नाही आपण चांगल्या चांगल्या गोष्टी केल्या तर आपण मी करतो म्हणतो की नाही आपण, हीच आसुरी संपत्ती आहे. विषय भोगात अत्यंत आसक्त असलेले निश्चितपणे अतीव दुःखदायक अशा रोरव नरकात पडतात, त्यांना दुसरी गती नाही. ध्यानात घ्या, मी करतो माझ्यामुळं होतं, ह्या सर्व वरील वाचलेल्या गोष्टी मी करतो माझ्यामुळं होतं, तर हीच आसुरी संपत्ती आहे, त्यांना सुद्धा नरकात जावं लागतं. असे लोक जी कर्मे करतात आणि ती बहुधा अशुभच असतात. ती कर्मे तुम्ही म्हणता बाबा आता इथं तर वरी सगळं चांगलं सांगितलं होतं, मग अशुभ कसे म्हणाले तुम्ही. इथं फक्त एकाच गोष्टीमुळे अशुभपणा आलेला आहे की मी करतो माझ्यामुळं होतं, हे अशुभपणा आलेला आहे. कारण तिथं अहंकार उत्पन्न झालेला आहे, अहंकार आला तो वाया गेला आणि अहंकार गेला तो देव झाला. तर ती कर्मे त्यांच्या संचितात जमावून त्यांची कटुफळे भोगण्यासाठी त्यांना सतत जन्म मरणाच्या राहटगाडग्यामध्ये फिरावे लागते. आता आपले हे 3 कर्म झाले की हे कर्म आपल्या संचितात कसे जमा होऊ नये, लहानपणीचे अजाणतेपणी घडलेले मनुष्योत्तर योनीतले घडलेले कर्म आणि आता हे अभिमान रहित कर्तृत्वाभिमान रहित केलेली कर्मे. तर आपल्याकडून कुठलीही कर्म घडत नाहीत, पण आपण म्हणतो की नाही चांगले कर्म करायचे ना आपण मी केले म्हणायचे, ती सुद्धा आपल्याला भोगायला यावाच लागतो. आता हे समष्टीच्या सर्व लोकांच्या कल्याणासाठी केलेली कर्म, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे या साधू संतांनी जी केलेली कर्म आहेत ती त्यांच्या संचितात जमा होत नाहीत, ती भगवंता प्रित्यर्थ असतात. कित्येक कर्मे लोकदृष्टीने पाप कर्मे ठरत असली तरी ती जर ती समष्टीच्या जगाच्या कल्याणासाठी केलेली असली तर पाप कर्मे ठरत नाहीत. एखाद्या वेळेस जगाच्या कल्याणासाठी एखादी पापाची गोष्ट जरी घडली तरी सुद्धा त्याचं पातक लागत नाही, संचितात जमा होत नाही. खोटे बोलणे हे पाप समजले जाते. मग एखाद्या वेळेस धार्मिक कृत्य करत असताना जर खोटं बोलायची वेळ आली, जरी खोटं बोलण्यात आलं तरी त्याचं पाप लागत नाही. पण ते कर्म असावं जगाच्या कल्याणा प्रित्यर्थ, भगवंताच्या प्रित्यर्थ, निष्काम शिव प्रित्यर्थ कर्म असेल आणि जरी खोटं बोलण्यात आलं तरी त्याचं पातक लागत नाही. खोटे बोलणे हे पाप समजले जाते, तसेच कोणाला खोटे बोलण्यास भाग पाडणे वा प्रवर्त करणे हेही पाप समजले जाते.
मग असं एखाद्यांचा अभ्यास असल्यावर ते विचारू शकतात. असे असू नये, खुद्द भगवान श्रीकृष्णाने धर्मराजासारख्या सत्यवक्त्या अशी ख्याती असलेल्या राजाला खोटे बोलण्याची प्रेरणा देऊन श्रीकृष्ण भगवंतानं महाभारतामध्ये युद्धाच्या वेळेस धर्मराजाला सुद्धा खोटं बोलण्यासाठी प्रवृत्त केलं. मग ह्याचं काय? असं जर कोणी प्रश्न केला तर ते म्हणले, काय सांगितलं होतं? नरोबा का कुंजरोबा? म्हणजे हत्ती म्हणजे मेला का नर मेला? म्हणजे त्यांनी काय खोटं बोलले होते ते? अश्वत्थामा मेला. अश्वत्थामा मेला असं सांगितलं होतं. मग आता अश्वत्थामा मेला हे खोटं होतं, परंतु तसं श्रीकृष्ण भगवंतानं तसं बोलण्यास त्यांना भाग पाडलं. मग आता आपण म्हणतो की देव सुद्धा खोटं बोलतो, तर देव खोटं बोलले ते कशासाठी बोलले ते ऐका. असे बोलण्यास भाग पाडून द्रोणपुत्र अश्वत्थामा मेल्याचा आभास निर्माण केला. हे करण्यात श्रीकृष्णाचा कोणताही व्यक्तिगत स्वार्थ नव्हता. इतकेच काय, पण पांडव जिंकले तर त्यांना त्यांचा काय राज्याचा काही भाग अथवा काही दलाली कमिशन मिळणार नव्हती. पण युधिष्ठिर असे बोलला नसता तर द्रोणाचार्य मरणे असंभव होते. जर तसे बोलले नसते तर द्रोणाचार्यांचा मृत्यू होणं अशक्य होतं. ते जर मृत्यू झाला नसता तर मग हे युद्ध जिंकू शकत नव्हते पांडव, किंवा जगाच्या प्रीत्यर्थ धर्माचा विजय होऊ शकत नव्हता. म्हणून तिथं भगवंताला सुद्धा खोटं बोलावं लागलं. पण द्रोणाचार्यांचा मृत्यू ही समष्टीच्या कल्याणार्थ काळाची गरज होती. आणि कारण आतताई आणि अन्याय अशा कौरवांचा नाश करण्यासाठी लढल्या गेलेल्या धर्मयुद्धात पांडवांचा जय होणे अत्यावश्यक होते. अश्वत्थामा, हत, नरोवा, कुंजरोवा हे अर्धसत्य बोलल्यामुळे युधिष्ठिराच्या त्रिकाल सत्यवादी या कृतीला कलंक लागला व त्यांचे थोडे नुकसान झाले ही गोष्ट खरी, परंतु व्यक्तीच्या नुकसानापेक्षा वैयक्तिक एखाद्या व्यक्तीचं उलटीने नुकसान झालं तर काय हरकत नाही म्हणले, पण सगळ्यांचं नुकसान होऊ नये. समष्टी प्रीत्यर्थ, भगवंता प्रीत्य, समष्टी म्हणजे भगवंता प्रीत्यर्थ, जगाच्या प्रीत्यर्थ, समष्टीचे कल्याण अधिक महत्वाचे. श्रीकृष्ण जरी युधिष्ठिराला असत्य बोलण्यास लावणाऱ्या कर्तीचा प्रणेता ठरला तरी श्रीकृष्णाचे समष्टी कल्याणार्थ केलेले ते पाप कर्म त्यांच्या संचितात जमा झाले नाही व त्यांना त्याचे फळ भोगावे लागले नाही. लहानपणी कृष्णाने लोण्याची चोरी अनेकदा केली, गोपीच्या अनेक खोड्या काढल्या, श्रीमंतक मणी चोरल्याचा त्यांच्यावर आळ आला. मोठेपणी अनेकदा संदिग्ध बोलून त्यांनी दुटप्पी वर्तन केले, पण त्यांची ही सर्व कर्मे लीला स्वरूपाची होती. मोठेपणी जेव्हा जेव्हा ते खोटे बोलला तेव्हा ते समष्टीच्या कल्याणार्थ होते. त्यात त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ कोणतेही कपट कारस्थान नव्हते. म्हणून गीतेत त्यांनी स्वतःच असे म्हटलेले आहे की जन्म कर्मच मे दिव्यम, माझा जन्म व माझी सर्व कर्मे दिव्य आहेत. मला माझ्या व्यक्तिगत लाभासाठी काहीही करण्याची आवश्यकता नाही, कारण मी पूर्ण काम आहे. गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नान वाप्तव्यम वर्त एवच कर्मणी यदि हेयम न वर्तव्यम जातो कर्मण्य तंद्रितः मम वर्तात्मनो वर्तंत ते मनुष्य पार्थ सर्वेशः. गीता. हे पार्था, या त्रिलोक्यात मला स्वतःला काहीच करावायचे उरलेले नाही, कारण मला मिळालेले नाही किंवा मिळवायचे बाकी असे काहीच उरलेले नाही, तरी पण मी कर्म करीतच असतो. कारण जर मी असा न वागेन तर सगळे लोक सर्वथा माझ्याच मार्गाला अनुसरतील व निष्क्रिय अथवा आळशी होतील. भगवंताने आपल्या जन्म व सर्व कर्म दिव्य म्हटले. याला मुख्यतः 3 कारणे आहेत. इतर जीवात्म्याप्रमाणे भगवंताचा जन्म मातेच्या उदरातून झालेला नाही, ते प्रगट झाले. त्यांचा जन्म पूर्वजन्मातील संचित कर्मे प्रारब्धरूपाने भोगण्यासाठी नाही, कारण त्यांची पूर्वीची कोणतीही संचित कर्मे नव्हती किंवा नसतात भगवंताची. त्यांच्या अवतार काळात त्यांनी जी जी कर्मे केली ती केवळ लीला स्वरूप आणि समष्टी कल्याणाप्रीत्यर्थ आणि राग द्वेषाने प्रेरित होऊन स्वतःच्या लाभासाठी ते कधीही वागले नाहीत. कर्तेपणाच्या अभिमान विरहित अशा वृत्तीने सर्व कर्मे त्यांच्या हातून केवळ आपोआप घडलेले आहेत. यामुळे भगवंताचे एकही कर्म संचितात जमा होऊन दुसऱ्या नवीन जन्माचा हेतू कारण बनू शकले नाही. भगवंत म्हणतात, मी आप्तकाम आहे. माझ्या इच्छेनुरूप जेव्हा जेव्हा ज्या ज्या देहाची जरूर पडेल
तो देह मी समष्टीच्या हिताकरता धारण करू शकतो. संत तुलसीदासाने वर्णन केल्याप्रमाणे भगवंताचा अवतार म्हणजे केवळ निजी इच्छा निर्मित्त आहे. जगात झालेले सर्व महापुरुष रामकृष्ण परमहंस, स्वामी रामतीर्थ, विवेकानंद, महात्मा गांधी, येशू ख्रिस्त, शंकराचार्य, भगवान बुद्ध, महावीर, मोहम्मद पैगंबर, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज या सर्वांनी त्यांच्या जीवनकाळात जी कर्मे केली ती केवळ सर्व लोक हिताय केली. कोणत्याही कर्मात त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ नव्हता, म्हणून त्यांना मुक्त पुरुष, मुक्त जीवात्म्या असं समजलं जातं. तर मग आता आपल्याला नेमकं काय करावं लागेल तर म्हणले मग आता 5वं कर्म आहे निष्काम कर्म. आता हे निष्काम कर्म कशा पद्धतीनं करायचं? कामना रहित, मनामध्ये इच्छा न ठेवता इच्छा रहित केलेली कर्मे संचित कर्मात जमा होत नाहीत. कामना रहित म्हणजे आपल्याकडं कसल्याही प्रकारची इच्छा नसताना केलेली कर्म आपल्याकडून होतात पण आपली इच्छा नाही. तर अशी केलेली कर्मे संचितात जमा होत नाहीत. मनुष्य जे कर्म करतो ते काहीतरी कामना, इच्छा, आशा याने प्रेरित झाल्याशिवाय करीत नाही. यात त्याला काहीच दोष नाही. आपण ह्या आधी पाहिलेले आहे की मनुष्य फळाची इच्छा, आशा राखो वा न राखो, एकदा कर्म केले की केव्हा ना केव्हा तरी ते फळ दिल्याशिवाय शांत होत नाही. आपल्याला तर माहिती आता पाठीमागे झालंय की कर्म केलं की त्याचं फळ भोगावं लागतं. पण असणार निष्काम सेवा असेल, निष्काम कर्म असेल, फळाची इच्छा नसेल, मी केलंय हा कर्तृत्व अभिमान नसेल, तर त्याला निष्काम कर्म म्हणतात. आणि त्या कर्माचं फळ आपल्याकडून कितीही कर्म घडू द्या असं जर असेल तर त्याचं फळ आपल्याला भोगावं लागत नाही. पण माणूस काही वेळा अशी कर्मे करतो की त्याचे फळ मात्र आपल्याला मिळू नये अशी त्याची इच्छा असते. उदाहरणार्थ माणूस चोरी करतो अथवा लाच घेतो तेव्हा त्या कर्माची स्वाभाविक फळ तुरुंगवास किंवा अन्य शिक्षा मात्र त्याला नको असते. असा माणूस काही निष्काम कर्मयोगी असे म्हणता येणार नाही. माणसाला स्वभावतः वाईट कर्माचे फळ नको असते आणि चांगल्या कर्माचे फळ मात्र त्वरित मिळावे अशी त्याची इच्छा असते. चांगले फळ मिळण्यासाठी जे सत्कर्म कारण असते ते करण्यास मात्र तो इच्छुक नसतो. चांगलं फळ मिळण्यासाठी सत्कार्य करावं लागतं, अभिमान रहित होऊन कर्म करावं लागतं, समष्टीच्या कल्याणाप्रित्यर्थ भगवंताच्या प्रित्यर्थ कर्म करावे लागतात आणि ते कर्म आपल्या संचितामध्ये जमा होत नाहीत. सुख सर्वांना हवे पण सुखाचे कारण जे पुण्य ते करण्यास कोणी उत्सुक नसतो. दुःखाचे कारण पाप कर्म ते मात्र प्रत्येक क्षणी माणूस बिनदिक्त करत असतो. पाप कर्म करणाऱ्याला फळाची अपेक्षा नसते म्हणून त्या कर्माची निष्काम कर्मात गणना होत नाही. पाप कर्म करणाऱ्याला फळाची अपेक्षा नसते म्हणून त्या कर्माची निष्काम कर्मात गणना होत नाही. निष्काम कर्म केवळ तेच बघा, निष्काम कर्म सुद्धा कशाला म्हणतात? जे विहित आहे धर्माच्या, नियमाच्या, कायद्यामध्ये जे कर्म आहे त्यालाच तेच कर्म फक्त निष्काम होऊ शकतात. एखादा माणूस पापाची कर्म करेल आणि तो म्हणेल की हे मी अभिमान रहित होऊन केलेलं आहे, मी केलेलं नाही असं म्हणेल, तर त्याचं तसं नाही म्हणले तर ही कर्म म्हणजे धर्माच्या मर्यादेत राहून प्रीतिद्वेष रहित भावनेने केलेले असते, ज्यात कर्तेपणाचा लेश मात्र अभिमान नसतो व जे समष्टीचे जगाच्या कल्याणासाठी केलेले असते, ज्यात करणाऱ्याचा लेश मात्र ही लपलेला स्वार्थ नसतो. भगवान गीतेत आज्ञा करतात, मा कर्म फल हेतुर्भुव. फळ मिळणार असेल तरच कर्म करीन अशी भावना माणसाने ठेवू नये, परंतु कर्तव्य बुद्धीने आपल्या अंतरात्म्याच्या समाधानासाठी भगवत प्रीत्यर्थ कर्म करावे. असे कर्मच निष्काम कर्म समजले जाते. सकाळी उठल्यापासून माणूस सुखाच्या सुधार्थ निघतो व सत्कर्म करीत राहतो. कोणीही माणूस दुःखाच्या सुधार्थ फिरत नाही व त्याच्यासाठी कर्म करीत नाही, पण दुःख त्याचा माग काढीत व न बोलवता येते. प्रयत्न करूनही सुख मिळते असे नाही, पण प्रारब्ध असेल तर काहीही प्रयत्न न करता आपोआप प्राप्त होते. म्हणून माणसाने सुख व दुःख दोन्ही प्रारब्धावर सोडावे. सुख आणि दुःख हे प्रारब्धांना येतच असतं म्हणले. सुख दुःख मनमान आणि जे घटत सातेरे घडिया, टाळ्या ते कोईना नवटळे रघुनाथा जाडिया. ते आपल्या प्रारब्धामध्ये जे लिखित कर्म आहे ते काही केलं तरी घडल्याशिवाय राहत नाही म्हणतात. भगवान सूर्यनारायण एक महान निष्काम कर्मयोगी आहे. आता सूर्यनारायणाचं उदाहरण दिलेलं आहे, तो महान निष्काम कर्मयोगी आहे म्हणले. आता निष्कामचा अर्थ म्हणजे कसा आहे त्यासाठी तुम्हाला सूर्याचं उदाहरण द्यायलेत. ते सूर्य उगू लागला की अंधकाराचा तत्काळ नाश होतो, पण आपण जर उद्या सूर्यनारायणाला सांगू लागलो की तुझ्या उगवण्यामुळे अंधकाराचा नाश होतो व आम्ही आमची दैनंदिन कर्मे सुरू करतो म्हणून आम्ही तुझे फार ऋणी आहोत,
तुझे आमच्यावर अनंत उपकार आहेत. तर सूर्यनारायण म्हणेल की मी अंधकाराचा नाश करण्यासाठी नाही उगवलो. तुम्ही म्हणता तो अंधकार मी काय वस्तू आहे ते मला माहिती नाही, कारण सूर्याला अंधार माहिती नाही, सूर्यापाशी अंधार नसतो. मी अंधकाराचा नाश केला नाही, केवळ माझ्या अस्तित्वाने अंधकार नाहीसा झाला असेल. मला अंधकार कशाला म्हणते तेच माहित नाही म्हणले सूर्यनारायण. माझ्या अस्तित्वानं तो नाहीसा झाला असेल. सूर्य केवळ समष्टीच्या कल्याणासाठी कोट्यावधी मैलावरून आपले किरण प्रक्षेपित करीत असतो. त्यासाठी तो काही पगार घेत नाही. ठरल्या वेळी एक पळी उशीर न करता तो उगवतो. त्यासाठी त्याला पगार, पेन्शन, ग्रॅज्युटी वगैरेची अपेक्षा नाही. कर्तेपणाचा लेश मात्र अभिमान न धरता तो सतत कर्मरत असतो. त्याचे नाव निष्काम कर्म. कुठल्याही प्रकारच्या अपेक्षा न होता सूर्यनारायण असणारा उगवतो. रोजची रोज, प्रत्येक वेळेला टाइम. कधी होतो का उशीर कमी जास्त? आपला उशीर होतो की नाही पाठाला आल्यावर? 2 मिनिटं कमी जास्त होतं की नाही? 4-5 मिनिटं. परंतु सूर्यनारायण कधी म्हणला का मी 1 मिनिट उशिरा उगवतो, 1 मिनिट अगोदर उगवतो, असं आहे का काही? तर ते निष्काम कर्मयोग असतो. एखादे लहान मुलं आजारी असले की त्याची आई रात्रीच्या रात्री जागरण करून त्याची सेवा चाकरी करीत असते. दुसरा दृष्टांत द्यायलेत आईचा आणि मुलाचा. त्यासाठी तिला कसल्याही मोबदल्याची वा सुविधेची अपेक्षा नसते. इतकेच काय, पण अशा वेळी एखाद्या माणसाने तिला जर असे सांगण्याचा प्रयत्न केला की तिचे सर्व श्रम व्यर्थ आहेत, आईला जर म्हणला, कारण त्या बदलत्या कालानुरूप उद्या तो मुलगा मोठा झाला की त्याच्या आईच्या या उपकाराची जाणीव राहणार नाही. इतकेच काय, त्याचे लग्न झाल्यावर तो बायकोच्या मुठीत जाईल, तिच्या इशाऱ्यावर नाचेल, कदाचित तिच्या सांगण्यावरून वृद्ध मातेचे हालही केले जातील. अशा वेळी ती आई सांगेल की भविष्य काळात काय वाटेल ते हो. तिला त्याची पर्वा नाही, पण मुलाची सेवा चाकरी केल्याशिवाय त्याच्याने राहणारच नाही. हे तिचे कर्तव्यच आहे. कोणत्याही फळाची अपेक्षा न राखता ती करणारच. आई मुलासाठी जे करत असते ते निष्काम सेवा असते. मुलाकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा आई ठेवत नसते. जरी तिनं कुठलंही कर्म आपल्या लहान बालकासाठी करावं लागलं तरी ती करते. आणि माझ्या मुलानं पुन्हा सांभाळो किंवा न सांभाळो हे कुठल्याही प्रकारचा मनामध्ये तिच्या भेदभाव ठेवत नाही. तर अशा निष्काम कर्माची अशी अगणित उदाहरणं देता येतील. दारूबंदी खात्याचे मोठे पगारदार अधिकारी दारूबंदीचे काम करू शकणार नाहीत. असे कार्य एक पैगंबर एक पैही पगार न घेता महात्मा गांधी, हजरत मोहम्मद पैगंबर, स्वामी सहजानंद अशा महान व्यक्ती करू शकल्या. त्यांनी हे कार्य केवळ लोक कल्याणार्थ मोबदल्याची अपेक्षा न बाळगता निस्वार्थ भावनेने केले. त्यांनी त्यासाठी पगार, प्रमोशन, पेन्शन, ग्रॅज्युटी, हक्काची किरकोळ मागितली नाही. याचे नाव निष्काम कर्मयोग. आता आपण प्रारब्धावर कसा काबू मिळवावा ते भोगत असताना नवे क्रियामान कर्म पुन्हा संचिता जमा न होण्यासाठी प्रारब्ध कसे भोगावे हे आपण उद्याच्याला पाहू. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान